नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गॉडफादर ही कादंबरी आपल्यापैकी अनेक जणांनी वाचली नसेल. क्वचितच एखादा असेल ज्याची राहून गेली असेल वाचायची, पण ती जरूर वाचा कादंबरी. त्याच्यामध्ये एका माणसाची गोष्ट आहे आणि त्याचं नाव आहे अमेरिगो बोनासेरा. हा अमेरिगो बोनासेरा हा अतिशय एक सामान्य असा त्या काळातला अमेरिकन नागरिक आहे. त्याच्या मुलीला काही गुंड त्रास देतात. त्याच्या विरोधामध्ये न्याय मागण्यासाठी म्हणून तो पोलिसांकडे जातो, न्याय संस्थेकडे जातो. न्याय संस्था तो जो बलात्कार करणारा जो आहे त्याला सोडून देते. त्यानंतर अमेरिगो बोनासेराला आपण पराभूत झाल्यासारखं वाटायला लागतं. आणि मग हा पराभूत झालेला मनाने तो खचलेला नव्हता. त्यांनी ठरवलं, की मी काही ना काहीतरी मार्ग काढीन आणि हा जो बलात्कारी आहे, त्याला त्याची उचित शिक्षा मी मिळवून देईन. भले इथले पोलीस अपयशी ठरले असतील, भले इथले कोर्ट अपयशी ठरलं असेल, पण मी जर का तिचा बाप असेल, तर मला तिच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडायला पाहिजे. तो उठतो आणि गॉडफादरकडे येतो. गॉडफादरला कथा सांगतो. गॉडफादर सगळी ऐकून घेतो आणि तो म्हणतो, "निर्धास्त घरी जा. तुला जे पाहिजे ते होऊन जाईल." अमेरिगो बोनासेरा उपकृत होतो, घरी परत येतो आणि 1-2 दिवसातच गॉडफादरचे गुंडे त्या बलात्काराला पकडून त्याच्या समोर आणतात आणि त्याच्या समोरच त्याची पिटाई होते. अमेरिगो बोनासेरा सुखावतो. अखेर माझ्या मुलीला न्याय मिळाला असं त्याला वाटायला लागतं. पुढे काही वर्ष जातात आणि त्यानंतर एक फोन येतो. तो फोन येतो अमेरिगो बोनासेराला. हा फोन तो घेतो. फोनवरती गॉडफादर बोलत असतात आणि ते सांगतात, "माय सन, आय वॉन्ट युअर हेल्प." तेव्हा अमेरिगो बोनासेराला त्यांना आपण मदत करणार नाही, असं तर ते बोलू शकत नाही. तेव्हा तो विचारतो, "काय झालेलं आहे?" अमेरिगो बोनासेरा हा एका स्मशानभूमीमध्ये काम करणारा माणूस होता. गॉडफादरचा मुलगा एका चकमकीत मारला जातो. त्याचं प्रेत पुरायचं होतं, परंतु त्याच्यासाठी कागदपत्र करायची नव्हती आणि म्हणून गॉडफादरनी अमेरिगोची मदत मागितली. अमेरिकेला ते बेकायदेशीर कृत्य करावं लागलं गॉडफादरसाठी आणि तो फोन आल्यानंतर कादंबरीत असं लिहिलेलं आहे, की अमेरिगोनी स्वतःच्याच मूर्खपणाला चरफडत दोष दिला, की मी कुठल्या मुहूर्तावर या गॉडफादरकडे माझी मदत मागायला गेलो होतो. ही जी घटना आहे त्या कादंबरीमधली, एखादी अशा अनेक घटना त्या काळामध्ये अमेरिकन माफियांच्या बाबतीत घडल्याही असतील. ती माझ्या मनावर अतिशय कोरली गेलेली आहे. आज ती कथा आठवण्याचं कारण वेगळंच आहे. आज अरब देशांमध्ये जे एक वातावरण पसरलेलं आहे, ते वातावरण काही भलतीच दिशा दाखवतं आहे. ती दिशा तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी बनवते आहे. अमेरिकेमध्ये काल काय-काय झालं त्याची थोडी आपण उजळणी करू. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक स्टेटमेंट दिलं, की एक म्हणजे इराणनी जो कोणी सत्ताधीश नेमलेला आहे, त्यांचा वारसदार म्हणून नेमलेला आहे, तो मला पसंत नाही आणि मला पसंत असलेला सत्ताधीश तिथे त्यांनी आणायला पाहिजे. नाहीतर माझी कारवाई चालू राहील. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, की अमेरिकेच्या कारवाईमध्ये स्पेन आणि ब्रिटन दोघेही जण अडथळे आणतायत. त्यांनी त्यांचे जी बेटं आहेत आणि त्यांचे जे तळ आहेत ते वापरण्याला आम्हाला बंदी घातलेली आहे. तेव्हा आता स्पेनवरती कारवाई करा म्हणून मी माझ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा ट्रम्प एका बाजूने दाखवून देत आहेत, की इराणमध्ये मी जे काही करायचं योजलेलं आहे ते पूर्ण होईपर्यंत इराणवरची कारवाई पूर्ण म्हणजे युद्ध थांबणार नाही. आजचा 7वा दिवस आहे मित्रांनो आणि असं एक चित्र निर्माण केलं गेलेलं होतं, की 2 ते 3 दिवसामध्ये इराण उन्मळून पडेल, राजवट उन्मळून पडेल.
अमेरिकेला हवं ते बाहुलं सत्तेवर चढलेलं आपल्याला बघायला मिळेल. पण 7वा दिवस आलाय इराणमध्ये असं काहीही घडताना दिसत नाहीये. किंबहुना इराणनी अमेरिकेला कळवलेलं आहे, की वाटाघाटी करण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. कारण ज्या वाटाघाटी चाललेल्या होत्या, त्याला अमेरिकेने किती किंमत दिली हे आता इराणच्या लीडरशिपला कळलेलं आहे. तेव्हा ह्यांच्याशी पुन्हा वाटाघाटी करायच्या, पण त्या वाटाघाटींच्या अटी ज्या आहेत त्या पाळणार कोण? डोनाल्ड ट्रम्प जर का एखाद्या गॉडफादर सारखे सगळा पटच उधळून देणार असतील, तर मग वाटाघाटी करण्यात वेळ दवडायचा कशाला? असं कदाचित इराणी राजवटीला वाटण्याची शक्यता आहे. तिथे पीट हेक्सेथ त्यांना म्हणतात, हे त्यांचे संरक्षण मंत्री किंवा आता त्यांना वॉर मिनिस्ट्री म्हटलं जातं. हां. तर त्यांनी काल स्टेटमेंट दिलं, की इराणला जर का असं वाटत असेल, की आमच्याकडे संसाधनं नाहीत आणि आम्ही हे युद्ध जे आहे ते लांबलं, तर आम्ही त्याला सपोर्ट करू शकत नाही. तर तो त्यांचा मोठा गैरसमज आहे. या असली गैरसमजाची गणितं मांडून इराणनी आपली दिशा ठरवू नये. अन्यथा अमेरिकेला हे युद्ध कितीही लांबवावं लागलं तरी देखील आम्ही आमच्या ध्येयाच्या मागे ठामपणे उभे आहोत. वॉर मिनिस्टरकडून हे आलेलं स्टेटमेंट, ट्रम्पकडून आलेलं स्टेटमेंट, ह्याच्यातून तुम्ही एक दिशा घेऊ शकता, की इराण असेल किंवा अमेरिका असेल, दोघेही आपल्या भूमिकेला घट्ट चिकटून बसलेले आहेत. सुवर्ण मध्य काढायचा कोणी आणि कसा? गल्फ कोऑर्डिनेशन कमिटी नावाची संस्था आहे अरबस्तानामध्ये. त्याचे अनेक देश तिथे मेंबर आहेत. या कमिटीनी काल एक ठराव केला, की इराणनी जे हल्ले केले अरबस्तानातल्या देशांवरती ते चुकीचे होते आणि त्यांनी तसं करू नये, अन्यथा आम्हाला काही ना काही कारवाई करावी लागेल. खरं सांगायचं झालं तर ह्या गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीच्या हातामध्ये कारवाई करण्यासारखं आहे काय हे मला माहिती नाही. त्यांच्याकडे काही सैन्य नाही, की त्यांच्याकडे दुसरा कुठला दबाव नाही. तेव्हा हे एक व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावरून जो दिला गेलेला इशारा आहे, त्याचा मतलब एवढाच समजावा आपण, की जनमताचा जोर अरबस्तानामध्ये कुठल्या दिशेला झुकतोय. अर्थात ट्रम्प सारखा जो सत्ताधीश आहे, तो असल्या जनमतापुढे झुकत नाही. त्यांना पाहिजे ते करणार आहे. इराणचे लोक सुद्धा त्या जनमतापुढे झुकतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. तेव्हा ही परिस्थिती बघितल्यानंतर आता अरबस्तानामधल्या देशांनी 4 महत्त्वाच्या देशांनी एकत्र येऊन काही रिव्हिजन करायला सुरुवात केलेली आहे. रिव्हिजन म्हणजे काय तर विचार करायला सुरुवात केलाय. कसला पुनर्विचार करतायत ते? ट्रम्प ज्यावेळेला राष्ट्राध्यक्ष झाले, त्यावेळेला त्यांनी अरबस्तानचा दौरा केला होता आणि जवळ-जवळ 5 देशांना भेटी दिल्या. त्या भेटीमध्ये प्रत्येक देशाने त्यांच्या झोळीमध्ये बिलियन्स ऑफ डॉलर्स टाकले. आम्ही 500 बिलियन खर्च करू, आम्ही 1 ट्रिलियन खर्च करू, असं सांगणारे अरबस्तानातले गडगंज श्रीमंत असलेले देश होते. सौदी अरेबिया असेल, कतर असेल, तुमचा संयुक्त अरब अमिरात असेल, कुवेट असेल, ह्या सगळ्या देशांनी मिळून ट्रम्प ह्यांच्या झोळीमध्ये आपण पैसे टाकू, मोठमोठाली कॉन्ट्रॅक्ट्स अमेरिकेला देऊ, वगैरे, वगैरे सर्व आश्वासनं दिलेली होती. त्यानुसार काही ॲग्रीमेंट सुद्धा झालेली असते. आता प्रश्न आला, की ह्या गल्फ देशांना समजून चुकलं, की वेळ आली तशी अमेरिकन सैनिक हे ह्यांनी तळ बांधून दिले. प्रत्येकाच्या देशामध्ये तळ आहेत. बहारीनमध्ये तळ आहे, कतारमध्ये तळ आहे, सौदीमध्ये तळ आहे, जॉर्डनमध्ये तळ आहे. हे सगळे तळ बांधण्यासाठी आणि त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी पैसा कोण देतं? तो अरब देश देतोय. अमेरिकेने काय दिलंय? अमेरिका म्हणते माझी माणसं तिथे येऊन बसतील. मी जी शस्त्रास्त्र वापरणार आहे, ती शस्त्रास्त्र तुम्ही खरेदी करा. तेव्हा त्यांनी शस्त्रास्त्र खरेदी केली आहे. तळ बांधून दिलेला आहे. त्यांची माणसं येतील आणि त्यांनी ते चालवायचंय. कशासाठी चालवायचंय? त्या देशाचं संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली. म्हणून हा सगळा खर्च या लोकांनी केलेला आहे. पण आता परिस्थिती अशी आलेली आहे, की अमेरिका सगळा जोर लावते आहे तो इस्रायलला वाचवण्यासाठी, असा आरोप खुद्द सौदी अरेबियाने केलेला आहे. तेव्हा अमेरिकेसाठी आपण एवढा सगळा पैसा ओतला, पण त्याच्या बदल्यात आपल्याला संरक्षण मिळालं नाही. ही गोष्ट कुठेतरी डोक्यामध्ये भिनताना दिसते आहे. आणि म्हणून हे 4 देश जे एकत्र आले, त्यांनी ठरवलेलं आहे,
की जी काही आपण ॲग्रीमेंट्स ठरवली, त्याच्यामध्ये आपण जे पैसे त्यांना मान्य केले, ते पैसे आपण आता खरोखरच देऊ शकतो का? कारण हे युद्ध जर का लांबणार असेल, तर त्याचा खर्च लांबणार आहे. आणि हा खर्च अधिक तो ट्रम्पला आपण पैसे देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, ह्या दोन्ही गोष्टी कदाचित होऊ शकणार नाहीत. त्यांची सगळ्यांची अर्थव्यवस्था काही प्रचंड चांगली आहे असं नाहीये. अनेकांना अडचणी आहेत. पण तरी देखील त्यांनी ट्रम्पसाठी म्हणून काही ना काही रक्कम द्यायचं ठरवलेलं होतं. पण आता युद्धाचाही खर्च करा आणि ते पण करा. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जमण्यासारख्या नाहीयेत. हा हिशोब अरब देशांनी ताबडतोबीने लावला. मला त्यांचं कौतुक वाटतं एक प्रकारे. कारण असाच हिशोब जर का त्यावेळेला युरोपातल्या देशांनी लावला असता, तर युक्रेन युद्ध लांबलं नसतं. पण हे देश जागे झालेले आहेत आणि अ, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये काही क्लॉजेस असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही अटी असतात आणि त्याच्यात असं लिहिलेलं असतं. ज्याला म्हणतो ना आपण, जर का दैवी काही घटना घडली, म्हणजे जी आपल्या कह्यात नाही, आपल्या आवाक्यात नसलेली एखादी घटना घडली आणि त्या घटनेनंतर जर का करार पाळण्यासाठी आपण असमर्थ असलो, तर त्याच्यामध्ये स्वीकारलेली जी बांधिलकी आहे, ती बांधिलकी ही बांधिलकी म्हणून राहणार नाही. असा एक क्लॉज असतो. हा प्रत्येक करारामध्ये दिलेला असतो. उदाहरणार्थ तुम्ही एक समजा बिल्डरकडे गेलात आणि त्याला पैसे दिलेत, की तो बाबा बिल्डिंग बांधतो आहे आणि बांधून झाली, की तुम्हाला तुमचं घर मिळणार आहे. त्याच्यामध्ये देखील असा क्लॉज असतो, की उद्या आलं आणि समजा बॉम्ब पडला आणि ती बिल्डिंग नष्ट झाली, तर बिल्डरने काय करायचं? बिल्डर म्हणतो, "माझ्या हातात तर नाही. मी तर तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. मी बांधत होतो." अर्धवट बांधलेली बिल्डिंग होती. त्याच्याकडे सगळे हे आहेत. मग त्याची जी त्याच्यामधली जबाबदारी आहे, लायबिलिटी आहे, तिचा विचार तसा करावा लागतो. तेव्हा ह्या देशांनी आता पुनर्विचार करायला सुरुवात केलेली आहे. सगळं वाचतायत आता. त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला फॉर्स मेजॉर असा क्लॉज आहे, की ज्याच्यामध्ये अशी जर का एखादी अकल्पनीय, अमानवी, दैवी घटना घडली, तर मग दोन्ही कराराच्या ज्या 2 पार्टीज आहेत, त्यांना आपली ऑब्लिगेशन्स जे आहेत, जबाबदाऱ्या ज्या आहेत, ड्युटी आहे, ती पाळण्यासाठी कोणीही त्यांना मजबूर करू शकत नाही. आणि हे क्लॉजेस आपल्याला वापरता येतील का ह्याचा विचार जर का गल्फमधले हे देश करत असतील, तर अमेरिकेसाठी ती धोक्याची घंटा आहे. आणि अशा प्रकारे हे लोक जर का त्यांनी वॉकआउट करायचं ठरवलं त्या करारांमधून, तर ट्रम्पवरती निश्चित दडपण येईल. आर्थिक दडपण हे सर्वात मोठं दडपण असतं. ट्रम्प तेच वापरतात. तेव्हा हे देश जर का आता तसंच आर्थिक दडपण ट्रम्पवरती आणायला लागले, तर ट्रम्पना सुद्धा विचार करावा लागेल. तोच ह्या दडपणाचा हेतू आहे का हे आपल्याला माहिती नाही. कारण मला तरी असं वाटतंय, की अमेरिगो बोनासेराचा जेव्हा मी विचार करते, त्यावेळेला हे सगळे देश जे आहेत त्यांना तेच वाटणार आहे, की या माणसाला आपण मदत का केली होती? अखेर हल्ले आमच्यावरती होतायत. आणि दुसरा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, की खामेनीला काढायचं. इराणला स्वातंत्र्य आहे का वारसदार नेमायचं? तर इराणला स्वातंत्र्य नाही. कारण तो वारसदार ट्रम्पना मान्य नाही. त्यांना पसंत नाही म्हणून युद्ध चालू ठेवणार. ही जी धमकी आहे, ही महत्वाची धमकी आहे. उद्या जर का ट्रम्प गल्फमधल्या एखाद्या देशाच्या विरोधात उलटले आणि सांगितलं, "हा सत्ताधीश मला नको आहे." तर काय होईल? तो सत्ताधीश सुद्धा स्वतःबद्दल विचार करेलच की, हीच पाळी, ही परिस्थिती माझ्यावर आली तर मी काय करणार आहे? माझ्या मदतीला कोण येणार आहे? तेव्हा आजच मी त्या गुंडाला जी मदत करतोय, ती मला कमी करता येईल का? मला त्यातून बाहेर पडता येईल का? माझ्यावरती कुठलाही बोजा न येता त्या करारातून मला बाहेर पडता येईल का? हा विचार ते तर जरूर करतील. जरूर करतील. कारण व्हेनेझुएला असेल किंवा इराण असेल, तिथे जी पावलं टाकली जातायत, ती काय पावलं टाकली जातायत, की त्या तेलावरती अमेरिका स्वतःचं स्वामित्व सांगते आहे. आणि असंच स्वामित्व जर का अरबस्थानातल्या इतर देशांमध्ये ती सांगायला लागली, तर आपलं काय होईल? हाही विचार असेल. म्हणजे एक म्हणजे माझ्या घराण्याची सत्ता जाऊ शकते. बहुतेक सर्व ठिकाणी राजघराणी आहे. ती राजघराण्याची सत्ता ह्यांना पसंत नाही म्हणून जाऊ शकते आणि आपलं तेलावरचं स्वामित्व संपलं, तर आपलं काय होणार? हे 2 विचार
गल्फ देशांना जर का भेडसावत असतील, तर मी त्यांना बिलकुल वेडे म्हणणार नाही. त्यांनी तसा विचार जरूर करावा. हा विचार युरोपियन युनियननी केला असता, तर ते युद्ध थांबलं नसतं. ते लांबलं नसतं. आताचं युद्ध देखील थांबवणं हे अनेकांच्या हातात आहे आणि त्याच्यामधले हे 2 महत्त्वाचे देश आहेत. त्यांनी जरूर यायला पाहिजे जवळ. त्यांनी विचार केला पाहिजे, की इराणच्या 10 चुका झाल्या असतील, परंतु त्यांच्या नशिबी जे आज आलेलं आहे, ते आपल्या कपाळी लिहिलेलं नाही. ह्याची हमी कुठेही नाही. तेव्हा इथे थांबा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.